मुलगा शिशू मुंडे फ्रस्ट्रेशनमध्ये, करुणा मुंडे यांचा दावा, फुटपाडा आणि राज्य करा हेच धनंजय मुंडे यांचं वागणं. करुणा मुंडे यांचा आरोप, माध्यमांसोबत बोलताना धनंजय मुंडेंचे मुलाला अनेक कॉल आल्याचीही करुणा मुंडे यांची माहिती. मुलाला विरोधात वापरलं तर अनेक मोठ्या गोष्टी उघड करेल, करुणा मुंडे यांचा इशारा. तोंड उघडलं तर पंकजा मुंडेंचं मंत्रिपद देखील जाईल, करुणा मुंडे यांचं वक्तव्य. आका आणि वाल्मिक कराडची नार्को टेस्ट करा, आमदार सुरेश धस यांची मागणी. अशोक मोहितेंवरती हल्ला करणारे देखील वाल्मिक कराडच्या गँगचे, धस यांचा दावा. 9 डिसेंबरला संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांच्या गाडीमध्ये 2 फोन सापडले होते. ते फॉरेन्सिकमध्ये पाठवल्याचं सांगण्यात आलं होतं. त्याचं काय झालं? अंजली दमानिया यांचा सवाल. सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणामध्ये निलंबित पोलीस निरीक्षक अशोक घोरबांडे यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट. दोघांच्या भेटीचे फोटो सुषमा अंधारेंकडून पोस्ट. सोमनाथला न्याय मिळेल ही अपेक्षा फोल, अंधारेंची एक्स पोस्ट. आंबेडकरी चळवळीमधील पदाधिकाऱ्यांचा परभणी ते मंत्रालय, मुंबई मंत्रालय असा लॉंग मार्च. संतोष देशमुख, सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळावा यासाठी काढलेला मार्च हा आता नाशिकमध्ये दाखल. बीडमधील अशोक मोहिते मारहाण प्रकरणामध्ये वैजनाथ बांगरसह एका अल्पवयीन मुलाला अटक. वाल्मिक कराडच्या बातम्या का बघतो म्हणून केली होती मारहाण. अशोक मोहिते मारहाण प्रकरणामधील आरोपी वैजनाथ बांगरला 5 दिवसांची पोलीस कोठडी. धारूर पोलिसांच्या पथकानं कर्नाटकमधून केली होती अटक. अपात्र महिलांकडून लाडकी बहीण योजनेचे पैसे परत करण्यास सुरुवात. पुण्यातून जवळपास 75,000 महिलांकडून योजनेचे पैसे परत. कारवाईच्या भीतीनं अपात्र महिला पैसे परत करण्याच्या तयारीत. पात्र महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यासाठी सरकार कटिबद्ध. महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांची एक्स पोस्ट. अपात्र ठरलेल्यांना लाडकी बहीण योजनेमधून वगळण्यात येणार, तटकरेंची माहिती. लाडक्या बहिणींची संख्या महिनाभरामध्ये 5 लाखांनी घटली. इतर योजनांचा लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांना लाडकी बहीण योजनेमधून वगळलं. आणखी 5 ते 10 लाख लाभार्थी कमी होण्याची शक्यता. सरकारच्या तिजोरीमध्ये पैसे नसल्यानं हळूहळू अनेक लाडक्या बहिणींना योजनेमधून वगळणार, खासदार संजय राऊत यांचा दावा. ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 खासदार लवकरच शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याची शक्यता. पावसाळी अधिवेशनाच्या आधी पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती. ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून खासदार शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये दाखल होण्याची शक्यता. राजकीय भवितव्याची चिंता. मतदारसंघामध्ये विकास कामांसाठी निधी मिळत नसल्यानं आणि विधानसभेमधील पराभवानंतर ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये असलेल्या अस्वस्थतेमुळे ठाकरेंचे खासदार शिवसेनेमध्ये जाणार अशी माहिती. जाणीवपूर्वक खासदार संपर्कात असल्याच्या बातम्या. मात्र आमची वज्रमूठ, आम्ही उद्धव ठाकरेंसोबतच राहणार, अरविंद सावंत यांच्याकडून स्पष्ट. उद्धव ठाकरेंची साथ सोडणार नाही, खासदार संजय दिना पाटील यांच्याकडून स्पष्ट. ठाकरेंसोबतच अजून कुठेही जाणार नाही, दिना पाटील यांची प्रतिक्रिया. शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांचा एबीपी माझाच्या बातमीला दुजोरा. येत्या 90 दिवसांमध्ये टप्प्याटप्प्यानं ठाकरेंच्या शिवसेनेमधील नेते शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार, उदय सामंत यांचा दावा. शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार टप्प्याटप्प्यानं भाजपमध्ये जाणार होते, अरविंद सावंत यांचा दावा. मन कलुषित करण्याच्या प्रयत्नाचा निषेध करतो, अरविंद सावंत यांचं वक्तव्य. आमचं ऑपरेशन करण्यापेक्षा फडणवीस तुमचं ऑपरेशन करतायत त्यावरती लक्ष द्या, संजय राऊत यांचा शिंदेंच्या शिवसेनेवरती हल्लाबोल. शिंदेगड भाजपच्या पोटातला अपेंडिक्स झालाय, तो केव्हाही कापतील, राऊतांचा निशाणा. नितेश राणेंकडून संजय राऊत यांचा भांडूपचा देवानंद असा उल्लेख. राहुल गांधी, सुप्रिया सुळे ईव्हीएमवरती निवडून आलेत, तर मग एका शिवसेनेच्या आमदाराच्या आशीर्वादानं बॅकडोअरमधून निवडून आल्याचं म्हणत राणेंचा टोला. ठाकरे गटाचे खासदारच नाही तर आमदारही शिवसेनेत येण्याचे इच्छुक, संजय शिरसाट यांचा दावा. काही तांत्रिक अडचणींमुळे पक्षप्रवेशासाठी थोडा कालावधी लागेल, शिरसाट यांची प्रतिक्रिया. पत्रकार परिषदेमध्ये आलेत म्हणून जाणार नाही असं वाटत असेल तर धन्य आहेत,
प्रवीण दरेकर यांचा ठाकरेंच्या खासदारांच्या पत्रकार परिषदेवरून लाभून. शिवसेना एकनाथ शिंदे घेऊन गेले तरी देखील यांना पत्ता लागला नाही, दरेकरांचा टोला. नितेश राणेंकडून महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेचा 3 इडियट्स असा उल्लेख. लोकसभेनंतर पत्रकार परिषद का घेतली नाही, नितेश राणेंचा सवाल. तर रडत बसण्यापेक्षा लोकांची कामं करा, राणेंचा सल्ला. खासदारांबाबत अफवा पसरवल्या जात आहेत. एकनाथ शिंदेंना त्यांचाच पक्ष सांभाळणं जड जात आहे. अशा परिस्थितीत ते असं काही करतील असं वाटत नाही. अंबादास दानवेंची ऑपरेशन टायगरवरती प्रतिक्रिया. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये गैरव्यवहार झाल्याचा राहुल गांधी यांचा आरोप. 2024च्या लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीच्या आधी तब्बल 39 लाख मतदार कसे वाढले, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगाला सवाल. महाराष्ट्राच्या प्रौढ मतदारांच्या लोकसंख्येपेक्षा एकूण मतदारांची संख्या अधिक, राहुल गांधींचा दावा. लोकसभा आणि विधानसभेची फोटोसह मतदार यादी देण्याची निवडणूक आयोगाकडे केली मागणी. नवी 39 लाख मतं आता बिहारला जातील, तिथून पुढे युपीला जातील, हा भाजपचा नवा पॅटर्न, संजय राऊत यांचा आरोप. निवडणुका ईव्हीएमद्वारे न घेता मतपत्रिकांवरती घेतल्या पाहिजे, खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी. राहुल गांधी यांच्या पत्रकार परिषदेनंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राहुल गांधींवरती खोचक टीका. तोच विनोद पुन्हा पुन्हा सांगितला जातो तेव्हा आपण हसत नाही, फडणवीस यांची एक्स पोस्ट. विरोधक अजून महाराष्ट्रामधील पराभव स्वीकारण्याच्या मानसिकतेमध्ये नाहीत. चंद्रशेखर बावनकुळे यांची राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेवरती टीका. दिशाभूल करणारे आरोप करून लोकशाही बदनाम करण्याचा प्रयत्न, बावनकुळेंची प्रतिक्रिया. निवडणूक आयोगानं भूमिका स्पष्ट केली आहे, तरीही राहुल गांधी तीच कॅसेट रिवाइंड करण्याचं काम करतायत. भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांची राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेवर टीका. राहुल गांधींना शंका असल्यास त्यांनी निवडणूक आयोगाकडे जावं. शंका असणाऱ्यांच्या यादीत मतदारांची निवडणूक आयोग चौकशी करेल, मंत्री शंभूराज देसाई यांची प्रतिक्रिया. आमदार रोहित पाटील यांनी घेतली अजित पवारांची भेट. पुणे विभागामधल्या जिल्ह्यांच्या बैठकीला रोहित पाटील यांची उपस्थिती. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा. विखेंनी माढा तालुक्यामध्ये एका कार्यक्रमात वाळू माफियांसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या विरोधात करण्यात आली होती याचिका. काँग्रेसचे माजी आमदार सुभाष झांबड यांना अटक. अजिंठा बँक गैरव्यवहार प्रकरणामध्ये झांबड यांच्यावरती कारवाई. अंधेरी पूर्व विधानसभेचे आमदार मुरजी पटेल यांच्याकडून अंधेरीमध्ये जनता दरबार. नागरिकांनी आमदारांना सांगितल्या समस्यांचे तात्काळ निवारण करण्याचे मुरजी पटेल यांचं आश्वासन. पालघरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेसह ठाकरेंची सेना, राष्ट्रवादी आणि जिजाऊ संघटनेला गळती. भाजपचे नेते रवींद्र चव्हाण यांच्या दौऱ्याच्या वेळी सामाजिक संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह सरपंच, उपसरपंच यांचा भाजपमध्ये प्रवेश. छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं नागपूरमध्ये दाखल. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वाघनखं शस्त्र प्रदर्शनांचं उद्घाटन. नागपूरमधल्या मध्यवर्ती संग्रहालयामध्ये पुढचे 3 महिने ही वाघनखं पाहता येणार. सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणामधील 2 आरोपींना हायकोर्टाकडून जामीन मंजूर. दोघांच्या विरोधात कोणतेही ठोस पुरावे उपलब्ध नसल्याचं हायकोर्टाचं निरीक्षण. अक्षय शिंदे बनावट एन्काउंटर प्रकरणामध्ये मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुरूच राहणार. अक्षय शिंदेंच्या आई वडिलांना कोर्टामध्ये हजर राहण्याची गरज नसल्याचं न्यायालयाकडून स्पष्ट. 24 फेब्रुवारीला पुढची सुनावणी. अक्षय शिंदेंच्या आई वडिलांवरती दबाव असल्यानं त्यांनी माघार घेतली. जितेंद्र आव्हाड यांची एक्स पोस्ट. पोलिसांच्या भूमिकेवरही अनेक प्रश्न केले उपस्थित. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला राज्य सरकारचं पाठबळ. महोत्सवाचं आयोजन करणाऱ्या संस्थांसाठी शासनाची अर्थसहाय्य योजना. महोत्सवांना किमान 10 लाखांच्या पुढे आर्थिक सहाय्य. कॉपीमुक्त अभियान राबवण्यासाठी हत्यारबंद बंदोबस्त द्या. परभणीमधल्या उपप्राचार्य विजय घोडके यांची मागणी. कॉपीमुक्त अभियान राबवण्याच्या नादामध्ये
आमचा संतोष देशमुख होऊ शकतो, विजय घोडके यांच्याकडून भीती व्यक्त. राज्यातील खासगी शाळांमधील 25% राखीव जागांवरील प्रवेशासाठी आरटीईच्या अंतर्गत 10 फेब्रुवारीला सोडत यंदा 1,09,000 जागांसाठी 3,05,000 अर्ज. 10वी-12वी परीक्षेसाठी मुंबई पोलिसांची आचारसंहिता. 871 परीक्षा केंद्रांवरती आचारसंहिता लागू. परीक्षा केंद्रांच्या 100 मीटर परिसरामध्ये इंटरनेट सेवा, ध्वनिक्षेपकासह अन्य काही मुद्द्यांवरती मनाई आदेश जारी. बेस्टचे नवे महाव्यवस्थापक म्हणून SVR श्रीनिवास यांची नियुक्ती. श्रीनिवास यांनी आज बेस्टच्या महाव्यवस्थापक पदाचा पदभार स्वीकारला. श्रीनिवास हे 1991च्या तुकडीचे भारतीय प्रशासकीय अधिकारी. ट्रकच्या भाड्यामध्ये 4% वाढ. हिवाळी फळं आणि त्यासोबतच भाज्या वाढल्यामुळे देशातील प्रमुख मार्गांवरील ट्रकच्या भाड्यामध्ये 4% वाढ. मासिक आधारावरती मालवाहतूक वाहनांच्या विक्रीमध्ये 41% वाढ. कोल्हापूरमध्ये खंडपीठाच्या मागणीसाठी 18 फेब्रुवारीला वकिलांचा मोर्चा. बार असोसिएशनच्या बैठकीमध्ये निर्णय. सरकारकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप. पुण्यातल्या पोलीस उपनिरीक्षकाची लोणावळ्यामधल्या टायगर पॉइंटवरती आत्महत्या. कारण स्पष्ट. पोलिसांकडून सध्या शोध सुरू. पुण्यामध्ये वाहतूक पोलिसांवरती हल्ला. फोनवरती बोलत गाडी चालवत असणाऱ्या एका व्यक्तीला वाहतूक पोलिसांना अडवलं आणि त्याच रागातून हल्ला. वाहतूक पोलीस राजेश नाईक हे गंभीर जखमी. मुंबई पोलिसांकडून 7 बांगलादेशी अटक. चेंबूरमध्ये 5 वर्षांपासून अवैधरित्या होते वास्तव्याला. अकोल्यामध्ये बनावट जन्मदाखले सादर करणाऱ्या 13 जणांच्या विरोधामध्ये गुन्हे दाखल. नायब तहसीलदार स्वप्नाली काळे यांच्या तक्रारीवरून गुन्ह्यांची नोंद. बुलढाण्यामध्ये 4 वर्षीय चिमुकलीवरती 21 वर्षीय तरुणाकडून अत्याचार. पीडित मुलीच्या चुलत काकानंच अत्याचार केल्याची माहिती. आमदार अमोल मिटकरींकडून पीडित मुलीच्या कुटुंबियांची विचारपूस. कोल्हापूरमधल्या राजारामपुरीमध्ये गांजा विक्री करणाऱ्यांची पोलिसांनी काढली धिंड. पोलिसांनी छापा टाकून 2 किलो गांजा केला जप्त. सांगलीमधल्या जतमध्ये 4 वर्षीय चिमुकलीवरती अत्याचार करून हत्या. हत्येच्या निषेधार्थ जतमध्ये मोर्चा. खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवून आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची केली मागणी. जालन्यामध्ये वाळू माफियांचा हैदोस. वाळू उपसा रोखण्यासाठी गेलेल्या महसूल पथकावरती वाळू माफियांकडून दगडफेक. मंडळ अधिकाऱ्यांना सुद्धा गंभीर दुखापत. बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कौवत ऍक्शन मोडवर. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या 80 जणांना दिली तंबी. गुन्ह्यांमध्ये आढळल्यास MPDA मकोका अंतर्गत कारवाईचा इशारा. मुंबईच्या अंधेरी पूर्व परिसरामध्ये आढळला GBSचा पहिला रुग्ण. त्याच्यावरती महानगरपालिकेच्या 7 हिल्स रुग्णालयामध्ये उपचार सुरू. रुग्णाची स्थानिक आमदार मुरजी पटेल यांनी घेतली भेट. जीबीएसमुळे पुण्यामध्ये आणखी एक असा मृत्यू. जीबीएसमुळे पुण्यात 5 तर राज्यात एकूण 6 बळी. जीबीएसमुळे आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांची माहिती. हॉटेल आणि पोल्ट्रीचं पाणी या संदर्भात तपासणी करण्यात आली असून दोषींवरती कारवाई केली जाणार. आंबेडकरांचा इशारा. अहिल्यानगरमध्ये जीबीएसचे 4 संशयित रुग्ण आढळल्यानं पालिका अलर्ट मोडवर. शहरातील पाण्याचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठवण्यात येणार. साताऱ्यामध्ये 1.5 वर्षापूर्वीच पोलीस वताहत पूर्ण. मात्र उद्घाटन रखडलं. कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना नाहक त्रास. उद्घाटन कधी होणार, कुटुंबियांचा सवाल. जळगावात अज्ञात माथे फिरून रिक्षा जाळल्याचा प्रकार. आगीमध्ये जवळपास 2.5 लाखांचं आर्थिक नुकसान. अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल. अहिल्यानगरच्या एकविरा चौकामध्ये स्कॉर्पिओ गाडीला आग. संपूर्ण स्कॉर्पिओ गाडी जळून खाक. चालकानं वेळीच गाडीमधून उडी मारल्यानं अनर्थ टळला. गोंदियामध्ये अपुऱ्या विद्युत पुरवठ्याच्या अभावी शेतकरी त्रस्त. विद्युत पुरवठा पुरेसा नसल्यानं विद्युत पंप बंद. परिणामी शेतीला पाणी पुरत नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार. पुण्यामध्ये आंबेडकरी संघटना आक्रमक. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनाच्या विस्तारासाठी
प्रस्तावित असलेली 2.25 एकर जागा खासगी बिल्डरच्या घशात घातली जात असल्याचा आरोप. भिवंडी आणि शहापूर तालुक्यातील श्रमजीवी संघटनेचं 5व्या दिवशीही आंदोलन सुरूच. वनहक्क पट्टा दाव्यांसाठी आंदोलन. उपविभागीय कार्यालयाच्या समोर चूल पेटवून आंदोलकांचा ठिय्या. जळगावच्या अंमळनेरमध्ये सीसीआय केंद्र सुरू करण्यासाठी काँग्रेसचं जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आंदोलन. जिल्ह्यातील सीसीआय केंद्राची मुदत वाढवण्याची मागणी. माघी यात्रेसाठी राज्यभरामधून 5 लाख भाविक पंढरपूरमध्ये. विठुरायाच्या दर्शनाची रांग. गोपाळपूरच्या 8व्या शेडपर्यंत दर्शनासाठी लागतायत 15 ते 16 तास. उद्या पहाटे होणार माघी एकादशीची पूजा. गडचिरोलीमधील मार्कंडेश्वर यात्रेच्या निमित्तानं जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा. मार्कंडेश्वर धर्मशाळेला भेट देऊन आढावा घेतला. यात्रेमध्ये गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया इथून अनेक भाविक येत असतात. सिंधुदुर्गमध्ये उद्या महाराष्ट्र हिंदू मंदिर न्यास परिषद. जिल्ह्यातील हिंदू मंदिर विश्वस्त पुजारी, पुरोहित, अधिवक्ते आणि अभ्यासक या परिषदेमध्ये सहभागी होणार. पीएम किसान योजनेच्या बनावट लिंकद्वारे नाशिकच्या शेतकऱ्यांची फसवणूक. बनावट लिंक ओपन केल्यानं मोबाईल हॅक होत असल्याची तक्रार. सोयाबीन खरेदीसाठी पुन्हा मुदतवाढ देण्याची पणन विभागाची केंद्र सरकारकडे मागणी. यापूर्वी 2 वेळा सोयाबीन खरेदीसाठी शासनाकडून मुदतवाढ. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचं पथक दाखल. आमदारांना फोनवरती 15 कोटींच्या ऑफर येत असल्याचा केजरीवाल यांचा दावा. या प्रकरणामध्ये तपास सुरू. कोलकाता बलात्कार हत्या प्रकरण. सीबीआयची मृत्यूदंडाची मागणी करणारी याचिका मंजूर. आरोपीला मृत्यूदंड देण्याची पश्चिम बंगाल सरकारची याचिका न्यायालयानं फेटाळली. मात्र सीबीआयची याचिका केली मंजूर. छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये एका रशियन महिलेनं अपघातानंतर घातला धिंगाणा. व्हिडिओ व्हायरल. चालकाच्या मांडीवरती येऊन ही महिला बसल्यानं कारची दुचाकीला धडक. अपघातानंतर महिलेचा पोलिसांबरोबर जाण्यास नकार देत राडा. भारतीय सैन्यानं 7 पाकिस्तानी घुसखोरांना पाठवलं यमसदनी. यामध्ये 3 पाकिस्तानी लष्करी सैनिकांचाही समावेश. पूंछ जिल्ह्यामधल्या कृष्णा घाटीच्या जवळ नियंत्रण रेषेच्या जवळ घुसखोरीचा करीत होते प्रयत्न. राम जन्मभूमी आंदोलनाचे पहिले कारसेवक कामेश्वर चौपाल यांचं निधन. 68व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. गेल्या काही दिवसांपासून त्यांची तब्येत खालावलेली होती. त्यांनीच अयोध्येमध्ये राम मंदिराच्या उभारणीची पहिली वीट रचली होती. कारण न सांगता केलेली अटक बेकायदेशीर. अटक करण्यापूर्वी संबंधिताला कारण सांगितलंच पाहिजे. सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निकाल. जामिनाच्या विरोधात कितीही बंधनं असली तरी जामीन मिळणारच. सुप्रीम कोर्टाकडून स्पष्ट. आरबीआयचा सर्वसामान्यांना मोठा दिलासा. पतधोरण जाहीर. रेपो रेटमध्ये 25 बेसिस पॉइंट्सनं कपात. गृहसह इतर कर्जांचा हप्ताही कमी होणार. एचडीएफसीची यूपीआय सर्व्हिस उद्या बंद राहणार. बँकेच्या सिस्टम मेंटेनन्समुळे दुपारी 12 ते 3 या वेळेमध्ये यूपीआय सर्व्हिस बंद राहणार. या वेळेत यूपीआय पेमेंट टाळण्याचं एचडीएफसीकडून आवाहन. देशात जानेवारी महिन्यामध्ये वाहनांच्या विक्रीत 7% वाढ. जानेवारी या एका महिन्यात 22,91,000हून अधिक वाहनांची विक्री. ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशनची माहिती. इंडिगो कंपनीला 115 कोटींचा दंड. जीएसटी नियमांचा भंग केल्याचा ठपका ठेवत जीएसटी विभागाची कारवाई. इंडिगो कंपनीकडून शेअर बाजाराच्या माहितीमध्ये दंडात्मक कारवाईबद्दल दिली माहिती. मोबाईलच्या कॉल दरामध्ये 2014 पासून 94% घट. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची माहिती. देशात सध्या 116 कोटी लोक मोबाईल फोनचा वापर करत असल्याची माहिती. चीनच्या ताब्यात असणाऱ्या तिबेटमधील भागामध्ये कैलास मानसरोवर यात्रेची तयारी सुरू. 2019 पासून ही यात्रा होती बंद. यात्रेसाठी भारतीयांचा पहिला जत्था जूनच्या पहिल्या आठवड्यात रवाना होणार. अमेरिकन सैन्याचं विमान दक्षिण फिलिपिन्समध्ये कोसळलं. अपघातामध्ये 4 मृत्यू. भारताचं चांद्रयान 4 2027 मध्ये अवकाशात झेपावणार.
चंद्रावरील खडकांचे नमुने या मोहिमेच्या अंतर्गत पृथ्वीवरती आणले जाणार. विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांची माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.